नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं शिळ्या चपातीपासून नाश्ता बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे। वाडग्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा खिसून धुवून घेतलेला आहे स्वच्छ। पाणी नितळून घ्यायचं। खिसताना बघा अशा प्रकारे खिसलेलं आहे। ह्याच्यापेक्षा जरी बारीक खिसणी असले का नाही त्यानं जरी खिसलं तरी पण चालू शकतं। एक मीडियम आकाराचा कांदा आहे, तो पण असा बारीक पातळ कापून घेतलेला। एकदम बारीक जरी कापला तरी पण तो चालू शकतो। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, त्यात टाकायची आपल्याला 1 चमचा सफेद तीळ, चवीप्रमाणे टाकायचे मीठ, थोडीशी हळद, त्यात टाकायचे छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यावर हिंग पावडर। ह्याच्यामध्ये टाकायचे बघा आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे आणि थोडंसं एकदम जिरं घेतलेलं आहे। थोडंसं कच्चं जिरं ह्याच्यावर कुटलं की नाही की छान चव लागते। चमच्याच्या मापान 1 चमचे आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत, अर्धा इंच आलं आणि 3 पाकळ्या लसणाच्या आणि एकदम थोडंसं जिरं। त्यात टाकायचे 1 चमचा तांदळाचं पीठ, थोडंसं जास्त कमी टाकलं तरी पण चालू शकतं। आणि त्यात टाकायचे आपल्याला अर्धी वाटीपेक्षा जास्त थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे। आणि हे काय करायचे माहिती आहे का, थोडंसं पाणी टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीत बघा मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकता, कारण हिरवी मिरची जी टाकलेली आहे ना ती 2 टाकलेल्या आहेत बारीक आकाराच्या आणि तिखटवाल्या होत्या। जर तुम्ही एकदम कमी तिखट खात असाल तर कमी टाका, नाही तर तुम्ही मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। ह्यात थोडासा टाकणार आहे ओवा। काय होतं काय कुणाकुणाला बेसन पीठ खाल्लेलं पचत नाही वगैरे ना, गॅस वगैरे धरतो, तर थोडासा ओवा चांगला चोळून घेतलेला आहे आणि टाकलेला आहे। थोडंसं टाकायचं हिंग पावडर, हे टाकलं की नाही सगळं की मग चव पण छान येते। तर अशा पद्धतीत बघा बनवलेलं आहे। शिळी चपाती घेतलेली आहे बघा, ही रात्रीची चपाती आहे। आता ह्याच्यावर आपण लावून घ्यायचं। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। खूप रेसिपी मी तुम्हाला दाखवते की काय केलं पाहिजे मुलांसाठी किंवा शिळं राहिलेल्याचं जेवणाचं काय केलं पाहिजे। वेगवेगळ्या पद्धतीने मी रेसिपी दाखवते। तुम्ही लोक लाईक करत नाही, कमेंटसुद्धा करत नाही साधं। हल्ली तर मी रेसिपी टाकलेल्या आहेत का नाही त्याला यूजसुद्धा येत नाही। तर प्लीज जरा कमेंट करत जा, लाईक करत जा। तुम्हाला रेसिपी कशा वाटतात किंवा तुम्ही ह्या रेसिपी करता का, जर मला जरूर आज तुम्ही कमेंट करून सांगा। कारण काय होतं असं जर नाही कुणी बघितलं आणि नाही तुम्ही कमेंट केली की मी एकदम नाराज होते, मग मला मनच होत नाही रेसिपी करायला आणि टाकायला। तर प्लीज असं काय करू नका, तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही रेसिपी बनवता का, कशा वाटतात माझ्या रेसिपी। तर असं एकदम बघा पातळ लावून घ्यायचं, जाड बिलकुल लावून घ्यायचं नाही। शिळ्या चपाती, शिळा भात यांच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। मस्त असं बघा लावून घेतलेलं आहे। तुम्ही आता ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही पालक टाकू शकता बारीक कापून, कोबी बारीक टाकून कापू शकता टाकायची। ह्याच्यामध्ये एखादं गाजरसुद्धा तुम्ही बारीक खिसून टाकलं तरी चालेल। आपल्याकडे शिळ्या चपातीच्या खूप रेसिपी आहेत बरं का। पॅन ठेवलं आहे बघा गरम करायला, तुम्ही हे तव्यावर पण करू शकता, लोखंडाचा म्हणा। आता हे तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे आणि तेल सगळीकडे आपल्याला असं पसरून घ्यायचं, एकदम कमी तेल लागतं ह्याला। आणि ही चपाती जी आपण लावून घेतलेली आहे ना, अशी हातावर पकडायची व्यवस्थित एकदम आणि अशी पलटी करायची आणि त्याच्यावरनं आपण लावून घेऊया। आता एकदम पातळ लावायचं, जाड बिलकुल लावायचं नाही। गॅस करायचा चांगलं गरम झाल्यावरनं बारीक। मस्त असं लावून घेतलेलं आहे बघा। आता ह्याला आपल्याला लगेच हलवायचं नाही, मी सांगितलेलं तुम्हाला, मी गॅस एकदम बारीक केलेला आहे। चांगला गरम झाला होता तर 1-2 मिनटं फक्त ठेवायचं, नंतर पलटी करायचं। पलटी करून घेऊया आता। गॅस आता वाढवला तरी चालेल बरं का, पण आपण जेव्हा वरती लावतो ना त्या टायमाला लगेच गॅस वाढवू नका बरं का, बारीक गॅस करून टाकायचं। आता खालची साईड आपण चांगली भाजून घेऊया। तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, आपण खालच्या साईडनं पण थोडंसं तेल टाकलं होतं, आता परत आपण असं थोडं तेल टाकायचं। आणि नॉनस्टिकचं असल्यामुळं तेल जास्त लागत नाही। जर आपण लोखंडाच्या तव्यात वगैरे जरी केलं ना तर थोडंसं टाकायचं। गॅस आता केला आहे मी मिडियम, आणि मिडियम गॅसवर एकदम खरपूस भाजून घ्यायचं। खालची साईड भाजली का बघूया। गॅस केला होता बघा मी मिडियम, असं हातानं पकडायचं आणि पलटी करायचं। अजून थोडंसं चांगलं भाजलं पाहिजे। तर दोन्ही साईडून पण काय करणार आहे मी बारीक म्हणजे मिडियम गॅसवर एकदम खरपूस भाजून घेणार आहे, त्यामुळे खायला पण छान लागेल। मस्त असं बघा दोन्ही साईडून मी मिडियम गॅसवर खरपूस भाजून घेतलेलं आहे। मस्त असं भाजलं गेलेलं आहे बघा, किती छान एकदम। मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। प्लेटमध्ये बघा काढून घेतलेले आहे, मस्त असे भाजून घेतलेले आहे, एकदम छान लागतात। हे तुम्ही कशावर खाऊ शकता, असं कोरडं खाल्लं तरी पण छान लागेल, किंवा तुम्ही टमाटर सॉस किंवा ह्याच्याबरोबर जरी खाल्लं ना। म्हणजे चटण्यांच्या तर खूप रेसिपी अपलोड केलेले आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीने। चटण्याचं तर आपलं एक चॅनलच आहे, तुम्ही कशावर बी खाऊ शकता। आता ह्याचे कसे छोटे छोटे तुकडे करायचे आणि तुम्ही हे टिफिनला पण सकाळी गडबडीच्या टायमामध्ये देऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा कमेंट करून सांगा। आणि अशाच पद्धतीच्या खूप रेसिपी आपल्या चॅनलवर पहिल्या पण अपलोड झालेल्या आहेत। तुम्ही जर लिंक मागितली तर मी तुम्हाला लिंक पण देईन। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।